नमस्कार मित्रांनो, मी ओंकार अभ्यंकर खूप दिवसांनी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर खूप दिवसांनी आज मी ब्लॉगिंग करतो, त्यामुळे मला खूप असं वेगळं वाटते आणि तुम्हाला पण वाटत असेल वेगळं, कारण की काय खूप दिवसांनी मी ब्लॉगिंग करतोय। आणि कसे मित्रांनो, खूप दिवसांनी आपण जेव्हा एखादी वस्तू बघतो तेव्हा ती वेगळी वाटतेच आपल्याला, याची म्हणजे सवय नसती। तर तुम्ही आत्तापर्यंत माझे शॉर्ट बघत होता, रील्स बघत होता, तर त्याला तुम्ही सपोर्ट दिला, सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि त्यामुळे आज माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यामुळे आता मला वाटते की मी ब्लॉगिंग करावं। आणि माझे ब्लॉग बघणारे पण आता लोक आहेत, म्हणजे माझे यूट्यूब फॅमिली पण आता छोटीशी कावाने पण तयार झाली। तर त्यामुळे मी म्हटलं चला आजपासून आपण ब्लॉगिंग करायला सुरुवात करूया। आणि आज 31 डिसेंबर म्हणजे 2024चा शेवटचा दिवस असंच म्हणायचं पाहिजे, कारण की आता उद्यापासून तर नवीन वर्ष चालू होईल। 1 जानेवारी 2 जानेवारी असं चालू होणार। आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे इच्छा सर्व पूर्ण हो हीच देवाचरणी प्रार्थना आहे माझी। कारण की कसे मित्रांनो, प्रत्येक वर्षात काही ना काही नवीन घडत असते। या वर्षी काय नवीन घडलंय, कुणाच्या आयुष्यात काय कुणाला माहित नाही। आणि खरंच म्हणजे खूप म्हणजे प्रत्येक वर्ष काही एकसारखं नसतं, काही ना काही वेगळं होत राहतं। तर तसंच म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये वर्षामध्ये पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये चांगलं होऊ हीच देवाचरणी प्रार्थना आहे। तर ॲडव्हान्समध्ये सर्वांना हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा। तर जास्त काय नाही मित्रांनो, मी आज आंघोळ केली नाही बघू शकता, आणि घरातले काम वगैरे आवरलेत, ते आता तुम्हाला दाखवतोय थोड्या वेळाने। तर पहिली गोष्ट म्हणजे की मी ब्लॉगिंग करते, आज तुम्ही ब्लॉग करतोय याला तर जास्तीत जास्त सपोर्ट, व्ह्यूज, लाईक आले तर मी डेली ब्लॉग करायला सुरुवात करेन। आणि मला असं सपोर्ट देत राहा मित्रांनो, कारण की तुमचा सपोर्टच माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे। आणि बाकी काही नाही, त्याला आता तुम्हाला घर वगैरे दाखवतो। तर बघू शकता नेहमीप्रमाणे हे आपला टेबल, इथं मी म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होता। आणि हे आपला बेड, इथं मी झोपतो, लेटतो, आराम करतो, तो हा बेड, हा दरवाजा इथून मी बाहेर जातो। आणि कपाट आहे, तिथं सामान वगैरे ठेवले थोडक्यात। तर अशा प्रकारे आपलं छोटंसं आता थोडं नवीन आवरले आम्ही, म्हणजे इतकं काही खास नाही पण तरी बरे। आणि ही आपल्या खिडकीची तिथून हवा वगैरे येते, माहितीच आहे तुम्हाला, ती पण दाखवली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचन मेन असते। कसे मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये किचन ही मेन असते। आणि इथं पावलादी आणलेली, कारण काल रात्री पावभाजी केली होती। तर अशा प्रकारे छोटंसं आपलं किचन आहे ते आणि त्या अशा प्रकारे छोटासा स्टुडिओ आपण बनवला आहे, रिंग लाईट वगैरे लावून। म्हणजे इथं रील्ससाठी खास करून, काय ब्लॉगिंगसाठी नाही मित्रांनो। तरी तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे ब्लॅक कलरचं आणि ते रिंग लाईट लावली, ते आत्ता नाही चालू करू शकत कारण आत्ता लाईट गेली, नाही तर तुम्हाला दाखवले असते मित्रांनो चालू करून। आणि आपली नेहमीप्रमाणे खिडकी, तिथून दिसतं सगळं बाहेरचा परिसर। तर चला आता तुम्हाला डायरेक्ट बाल्कनीत नेतो। तर फायनली आपण आलोय बाल्कनीत, म्हणजे बघू शकता आता तुम्हाला एकदम स्पष्ट असं दिसत असेल की बाहेरचा परिसर, ऊन वगैरे बघू शकता किती आहे। म्हणजे असा भारी परिसर, म्हणजे आजचं वातावरण खूप मस्त आहे मित्रांनो। Later, 3 hours later. तर मित्रांनो बघू शकता, मी आंघोळ वगैरे केली आणि आता मी चाललोय मार्केटमध्ये, बाजारमध्ये काहीतरी तर चहा प्यायचा टाईम झालाय। तर पटकन चहा पावडर वगैरे संपले घरात, तिथं घेऊन येतो, तुम्हाला पण दाखवतो खालचा परिसर।
तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप दिवसातून खालचा परिसर दाखवणार आहे आणि खूप म्हणजे वातावरण पण खूप मस्त आहे खालचं, त्यामुळे म्हणजे चला जाऊया खाली. आणि आत्ता वाजल्या 5:30 वाजून 2 मिनटं झाले आणि त्या टायमिंगला मस्तपैकी हवा वगैरे सुटते. चला लिफ्ट आली, जाऊया पटकन. तर फायनली मित्रांनो आपण खाली आलोय आणि मित्रांनो बघू शकता, मी आता सोसायटीच्या बाहेर निघणार आहे. ही आपल्याची सोसायटी आणि समोरच असं मोठं हिंदुस्थानी क्राफ्ट बाजार असं लागले. काल सोमवार होता, कालचा पण बाजार लागला होता आणि आज शेवटचा दिवस आहे. बघू शकता संध्याकाळची खूप गर्दी असते मित्रांनो इथं. समोरचा सूर्य बघू शकता किती असं सुंदर प्रकारे मावळतो. मित्रांनो, सगळं सामान घेतलं बघू शकता, पिशवी अख्खी फुल झाली आणि फाट्यावर गेलो तो, पण तिथं ते मटकी भेळ घ्यायची होती, दुकान बंद होतं. मग त्यामुळे मी वल्ली भेळ घेतली चाटवाल्याकडून आणि आता घरी आलोय बघू शकता सोसायटी कशी. 2 hours later. तर मित्रांनो पुन्हा मी आता खाली आलोय बघू शकता. पुन्हा मी खाली आले मित्रांनो सामान आणण्यासाठी. मगाशी ते सामान घेत होतो आणि काही सामान उरले, गाडी रिव्हर्स. तर जाऊया पटकन. पुन्हा आपण चालू आहे फाट्याच्या दिशेने, कारण की तिथे एक मोठं किराण्याचं दुकान आहे. तिथून आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि काही मसाले पण घ्यायचे आहेत आपल्याला, जे करून आपल्याला सांबर. आणि आज मी मगाशी तुम्हाला म्हणले की सामान घेतलं, त्याच्यामध्ये मी इडलीचं पीठ देखील घेतले रेडीमेड. आणि त्यानंतर आता इडली सांबार करायचा विचार आहे. आज 31 डिसेंबर म्हणलं काहीतरी स्पेशल खायला पाहिजे. चला जाऊया पटकन. तर मित्रांनो, मगाशी मी घरी आलो, सामान वगैरे घेऊन तुम्हाला दाखवलं मी बाहेरचा परिसर रात्रीचा. तर डाळ वगैरे आणायची होती आणि मी आज स्वयंपाक केलाय. मस्त इडली सांबार माझ्या हातचं मी स्वतः केलंय मित्रांनो. मी पहिल्यांदाच मित्रांनो सांबार केले, कारण की मला नीट डाळीला फोडणी सुद्धा देता येत नाही. सांबार कसं झाले मला काही माहित नाही मित्रांनो, आता बघावं लागेल. इडल्या तर झालं चांगलं, रेडीमेड पीठ होतं त्यामुळं. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मी स्वयंपाक केलाय, आता किचन पण मला आवरावं लागणार आहे. ते सगळं पटपट करायचं ना, आता ते सगळं राहिलं. तर तुम्ही बघू शकता किचनची अवस्था. हे सगळं मसाले बिसाले काढायचं नादात सगळं आता हे मला आवरावं लागेल. तो काय हरकत नाही, पटकन आवरतो आणि भेटतो तुम्हाला. हा बघू